नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने दुष्काळमुक्ती योजना राबवणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व आणि चारित्र्य घडवण्यासाठी आध्यात्मिक आणि पारंपरिक शिक्षणाचा मेळ असावा, राज्यपालांचं प्रतिपादन. देशभरात केंद्र सरकार एम्सच्या धर्तीवर आयुर्वेद संस्था सुरू करणार, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक. येत्या 3 वर्षात राज्यातले रस्ते आणि शासकीय इमारती सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न करणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री. जागतिक मातृदिनानिमित्तानं दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे प्रेरणा पुरस्कार प्रदान, विविध क्षेत्रातल्या मुलींकडून आईचा सन्मान. माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत रोहन बोपण्णा आणि फ्लोरिन मार्जिया जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. आणि पुणे, नाशिक, अहमदनगर, हिंगोली जिल्ह्यातल्या काही भागात गारांसह अवकाळी पाऊस. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. राज्यातल्या दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने उपाययोजना करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या शेंडगाव या संत गाडगेबाबांच्या जन्मगावी उभारण्यात आलेल्या गाडगेबाबांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी ते बोलत होते. मराठवाडा आणि अमरावती विभागातल्या 4000 गावांसाठी पिण्याच्या पाण्याचं नियोजन, ठिबक सिंचन, बाजारपेठांची उपलब्धता याचा एकात्मिक आराखडा तयार करण्यात आलाय. तो मंजुरीसाठी कृषी मंत्रालयाकडे सादर केला असून त्यांच्यामार्फत 4000 कोटी रुपयांचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्यात आला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या अडचणी, समाजातली गरिबी आणि इतर समस्यांचं निराकरण करण्यासाठी संत गाडगेबाबांनी दिलेल्या शिकवणुकीच्या मार्गाने गेल्यास आपण निश्चितपणे गावांचा विकास करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व आणि चारित्र्य घडवण्यासाठी आध्यात्मिक आणि पारंपरिक शिक्षणाचा मेळ साधण्याची गरज असल्याचं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सांगितलं. जैन तत्वज्ञान आणि विज्ञान या विषयावर आज मुंबईत आयोजित राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भगवान महावीरांच्या शिकवणुकीत जगात शांतता प्रस्थापित करण्याची अपार क्षमता असून ही शिकवणूकच ज्ञानाच्या प्रकाश मार्गावरील वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल, असं राज्यपाल म्हणाले. भगवान महावीर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र आणि राजस्थानातल्या जैन वैश्व भारती संस्थेतर्फे या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के तातेड यांच्यासह संस्थेचे मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी भगवती सूत्राच्या हिंदी भाषेतील 5व्या खंडाचं प्रकाशनही झालं. केरळातल्या यूडीएफ आणि एलडीएफ या 2 पक्षांनी तडजोड आणि कंत्राटांच्या राजकारणाद्वारे 5 वर्ष सत्ता राबवून राज्यातल्या सुशिक्षित मतदारांचा अपमान केला असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कासारगोड इथल्या प्रचारसभेत ते आज बोलत होते. एकमेकांना वाचवण्यासाठी केरळमध्ये एकमेकांशी जुळवून घेणं, तडजोड करणं, एकमेकांचा भ्रष्टाचार दडवणं असं राजकारणाचं नवं मॉडेल तयार झालं आहे, अशी टीकाही त्यांनी केली. केरळमध्ये 11 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात 16 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठीच्या प्रचारानं वेग धरलाय. दुपारी पंतप्रधानांनी अल्लापुझा, कन्याकुमारी तसंच तिरुवनंतपुरम इथं प्रचार सभांना संबोधित केलं. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची 12 आणि 13 मे रोजी करेक्काल आणि पुद्दुचेरी इथं प्रचार सभा होणार आहे. केंद्र सरकार एम्सच्या धर्तीवर आयुर्वेद संस्था सुरू करणार असल्याचं केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितलं. नाईक यांच्या हस्ते आज मुंबईत ज्येष्ठ वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांना सांडू आयुर्वेद गौरव आणि वैद्य मीरा औरंगाबादकर, वैद्य प्रवीण जोशी आणि वैद्य विवेक चांदूरकर यांना आयुर्वेद भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. प्रस्तावित आयुर्वेद संस्था ही आयुर्वेदिक उपचार उपलब्ध करून देणारी आघाडीची संस्था असेल. आंतरराष्ट्रीय योग दिनाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्याची योजना असल्याचंही नाईक या प्रसंगी म्हणाले. तळागाळापर्यंत आयुर्वेद पोहोचावा यासाठी जिल्हा रुग्णालयात आयुष डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा विचार असल्याचंही ते म्हणाले. सांडू या आयुर्वेद कंपनीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात विविध चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात आलं होतं. राज्यात पाणी वाटपासाठी जलप्राधिकरण नियुक्त केले असले तरी राजकीय हस्तक्षेपात ते काहीच करत नसल्याची खंत प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. ते आज औसा इथं काँग्रेस पक्षातर्फे आयोजित दुष्काळ परिषदेनिमित्त लातूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य शासनानं पाणी वाटप प्राधिकरण सक्षम करून प्रत्येकाला पाण्याचा हक्क मिळेल याकडे लक्ष द्यायला हवं, असंही ते म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी राज्य शासन दुष्काळाबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत दुष्काळग्रस्तांना तातडीची मदत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्जमाफी हाच पर्याय असल्याचं मतही व्यक्त केलं। राज्यातले रस्ते आणि शासकीय इमारती ही विकासाची केंद्र आहेत। विकासाच्या प्रक्रियेला चालना द्यायची असेल तर प्रथम हे रस्ते आणि शासकीय इमारती सुसज्ज असायला हव्यात। त्यासाठी येत्या 3 वर्षात रस्ते आणि शासकीय इमारतींच्या विकासाकरता 50,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात सांगितलं। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे प्रादेशिक विभागामार्फत ई-बिल प्रणाली, शासकीय इमारतींची दुरुस्ती, देखभाल आणि रस्त्यांवरच्या खड्ड्यांची तक्रार नोंदवण्याकरता पॉटहोल ट्रॅकर या 2 मोबाईल ॲप्लिकेशन्सचं आज पाटील यांच्या हस्ते अनावरण झालं, त्यावेळी ते बोलत होते। कंत्राटदारांची बिलं अदा करण्याकरता विकसित केलेल्या ई-बिल प्रणालीचा राज्यव्यापी वापर केला जावा, अशा सूचना त्यांनी दिल्या। 2 मोबाईल ॲप्लिकेशन सध्या केवळ पुणे प्रादेशिक विभागापुरती मर्यादित असून त्यांचा राज्यव्यापी वापर करता येईल का, याबाबत विचार करण्याची सूचनाही पाटील यांनी केली। जलयुक्त शिवार योजनेसाठी राज्यात लोकवर्गणी, श्रमदान आदी माध्यमातून लोकांचा चांगला सहभाग मिळालाय। त्यामुळे शासन आणि लोकसहभागाचं जलयुक्त शिवार हे एक आदर्श मॉडेल आहे, असं प्रतिपादन जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी केलं। विविध विभागातल्या जिल्हा स्तरावरील कनिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। कोणतीही योजना लोकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही। राज्यातली भौगोलिक विविधता पाहता जलसंधारणाची कामं करताना त्याला स्थानिक परिस्थितीनुरूप स्वरूप देणं गरजेचं आहे, असं राजेंद्र सिंह म्हणाले। यावेळी जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आई म्हणजे प्रेम, माया, वात्सल्याचा सागर। आई ही हृदयातून आलेली प्रेमळ साध। तिच्या पदराखाली वाटणारी सुरक्षितता दुसरीकडे कुठेच मिळत नाही। त्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगभरात मे महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो। उदरातल्या ढुशांनी हरखून जी जाय, ऋतू 9 शिंपल्यात जगवते मोती, पापण्यांच्या पणतीत जपते ज्योती, तीच कामाय उगवता क्षितिजनव जिच्या हृदयातून मांडीवर घेत तान्हा, सुरुवात करते आयुष्याला पुन्हा, ती नाही का माय। ती जन्म देते, सांभाळते, संस्कार करते, घडवते, जगायला शिकवते, मायेची ऊब देते, ती आई माझी माय, माऊली। वात्सल्य आणि निस्सीम प्रेमाचं दुसरं नाव आई। सुखदुःखात ती साथ देते, चुकलं तर रागावते आणि यशस्वी झाल्यावर कौतुकही करते। मनातलं दुःख मोकळं करता येतं तिच्याच खुशीत। ती आपल्यापासून दूर असताना तिची उणीव काय असते याची जाणीव होते। आपल्या चिमुकल्यांना, कुटुंबाला प्रेमाची, उत्साहाची आणि मायेची ऊब देणारी ती माय। सतत कुटुंबाचा विचार करणारी ती कधी कधी स्वतःकडे दुर्लक्ष करते। प्रत्येकाच्या आयुष्यात सोनेरी पहाड देणाऱ्या आईबाबत आपलं काही कर्तव्य असतं, नाही का? कुटुंबाला कवच कुंडल देणाऱ्या आईला मातृदिनानिमित्त शुभेच्छा। हे जीवन आपल्याला देण्यासाठी तिनं सोसल्या आहेत अपार वेदना। त्या मातृशक्तीला आजच्या दिवशी सलाम। जागतिक मातृदिनाचं औचित्य साधत आज मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आई आणि मुलगी यांचा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। मुलगी आणि आई यांचं जन्मजन्मांतरीचं तरल नातं असतं, या सूत्रानुसार या प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात मुलगी आईचा गौरव करते। जीवनात आईचं महत्त्व काय आहे हे या कार्यक्रमाद्वारे शिकायला मिळतं, असं दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना सांगितलं। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। यानंतर रंगत गेलेल्या सोहळ्यात अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि तिची आई ॲडव्होकेट निलिमा कानेटकर यांना सन्मानित करण्यात आलं। गायिका राधा मंगेशकर आणि तिची आई भारती मंगेशकर यांना प्रेरणा पुरस्कार देण्यात आला। भारती मंगेशकर भारताबाहेर असल्यानं त्या आजच्या सोहळ्याला उपस्थित नव्हत्या। लेखिका मनाली कुलकर्णी आणि तिची आई स्मिता कुलकर्णी, अभिनेत्री सखी गोखले आणि शुभांगी गोखले, कथ्थक नृत्यांगना आदिती नाडगौडा आणि तिची आई रेखा नाडगौडा यांनाही सन्मानित करण्यात आलं।
पोलीस इन्स्पेक्टर कल्पना जगताप गाडेकर आणि तिची आई रोहिणी जगताप तसंच मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे केळकर आणि तिची आई आदिती तावडे या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. या पुरस्कार सोहळ्याला किरण शांताराम, नीला सत्यनारायण, महेश कोठारे, जगन्नाथ हेगडे, स्वाती पांडे, कांचन अधिकारी, डॉक्टर उल्हास वाघ, मिताली डिसूजा, सुहास आणि दीपा अवचट तसंच मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर आदी उपस्थित होते. यावेळी राधा मंगेशकर यांनी गायलेल्या गीतासह अनेक मनोरंजनाचे कार्यक्रमही झाले. बातमी टेनिसची. भारताचा रोहन बोपण्णा आणि फ्लोरिन मर्जे या जोडीनं माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गतविजेत्या बोपण्णा मर्जे यांनी उपांत्य फेरीत इवान डोडिंग आणि मार्सेलो मेलो यांचा 7-5, 6-7, 12-10 असा पराभव केला. अंतिम सामन्यात बोपण्णा मर्जे या जोडीची गाठ तिसऱ्या मानांकित जीन ज्युलियन रॉजेर आणि होरिया तेकाऊ या जोडीशी पडेल. भारताची सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या जोडीला मात्र महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात हार पत्करावी लागली. कॅरोलिन गार्सिया आणि क्रिस्टिना म्लॅडनोविक जोडीनं त्यांच्यावर 6-4, 6-4 अशी मात केली. पुरुष एकेरीत नोवाक जोकोविच आणि अँडी मरे यांच्यात विजेतेपदासाठी झुंज होईल. आणि आता हवामान वृत्त. पुणे, नाशिक, अहमदनगर आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी संध्याकाळी मुसळधार पाऊस तसंच गारपीटही झाली. नागपुरातही पावसाच्या हलक्या सरी पडल्या. येत्या 36 तासात विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यातल्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 26 अंश सेल्सिअस. नागपूर 41 आणि 24. पुणे 39 आणि 23. औरंगाबाद 39 आणि 25. नाशिक 39 आणि 21. कोल्हापूर 37 आणि 22. रत्नागिरी 34 आणि 25. सोलापूर 41 आणि 27. आणि अमरावती कमाल 38, किमान 23 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीनं दुष्काळमुक्ती योजना राबवणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व आणि चारित्र्य घडवण्यासाठी आध्यात्मिक आणि पारंपरिक शिक्षणाचा मेळ असावा, राज्यपालांचं प्रतिपादन. देशभरात केंद्र सरकार एम्सच्या धर्तीवर आयुर्वेद संस्था सुरू करणार, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक. येत्या 3 वर्षात राज्यातले रस्ते आणि शासकीय इमारती सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न करणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री. जागतिक मातृदिनानिमित्तानं दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे प्रेरणा पुरस्कार प्रदान, विविध क्षेत्रातल्या मुलींकडून आपल्या आईचा सन्मान. माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत रोहन बोपण्णा आणि फ्लोरिन मार्जिया जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. आणि पुणे, नाशिक, अहमदनगर, हिंगोली जिल्ह्यातल्या काही भागात गारांसह अवकाळी पाऊस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. शेती करताना उत्पादन प्रक्रियेसोबतच शेतीच्या खर्चाचं अंदाजपत्रकही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ते बिघडलं तर उत्पन्न आणि नफ्याचंही गणित बिघडतं. परिणामी शेतकऱ्यांना बऱ्याचदा तोट्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुसरीकडे नागरिकांना खावं लागणारं विषयुक्त अन्न या महत्त्वाच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना म्हणून शून्य खर्चाच्या नैसर्गिक शेतीचा पर्याय विकसित करणारे कृषीतज्ञ पद्मश्री सुभाष पाळेकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.